तर पहिलाच बॉल. धन्यवाद योगेश पाटील सर. तर मॅच कडे बोलूया. त्यावेळेला लेग कटर चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू पाहायला मिळाला. जेन्युइन लेग कटर चेंडू हाताळण्यामध्ये हा गोलंदाज ओळखला जातो विश्वनाथ. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल डॉट. यावेळेला मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत विश्वनाथ. पियुष 11 त्यांच्या विरोधामध्ये ओम साई 11. ओम साई 11 संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. याला चेंडू हवेमध्ये अँड सेफ हँड. इथं मध्ये शॉर्ट मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाज बाद झेल बादच्या माध्यमातून. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बरोबर फिल्डरला तिथे मात्र चूज केलं बॅटरने. चांगला झेल इथून मात्र संपन्न झाला. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत विश्वनाथ याने. चांगली गोलंदाजी. 2 डॉट. त्यानंतर एक विकेट. चला क्षेत्ररक्षण प्लीज. टीम मीटिंग कुठल्या प्रकारे घेऊ नका. टीम मीटिंग कुठल्या प्रकारे घेऊ नका प्लीज. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू प्लीज आपण कॉम्बॉक्सची मध्ये यायचं आहे. 12वे खेळाडू. चिंतामण इथं मात्र बाद होत असताना पाहायला मिळाले. कुठल्या प्रकारचे धाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले नाही. कॉन्ट्रीब्युशन या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण आहे आणि करो या मरोची स्थिती मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमसाठी. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज नितीन पाटील. हॉट मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. करो या मरोची स्थिती. ॲज अ कॅप्टन म्हणून आय थिंक निलेश सोरगे तिथे गेलेत मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकावरती पहिलाच बॉल. खूप चांगला पेस. चांगल्या वेगानं इथं मध्ये चेंडू हाताळला आहे गोलंदाज नितीन याने. बॉडी लँग्वेज ओळखून गोलंदाजी केली जाते. पहिलाच बॉल डॉट. इथे मध्ये दबाव आहे मैदानाच्या आतमध्ये. दबाव आणि दबावाला रिलीज करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. लॉंगांचा खेळाडू आला. दरम्यान एकच धाव. आता मात्र बऱ्याच वेळानंतर अकाउंट इथे मात्र ओपन होत असताना पियुष 11 संघाचं नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना पियुष 11 ही टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र वॉटर शॉट. आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फेकी. फक्त आणि फक्त एकच धाव. 2 धावा धाव फलकावरती आहेत. संत तशी सावध सुरुवात. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल इथून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत परंतु येणाऱ्या षटकामध्ये इथून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा नितीन. यावेळेला क्विकर वन. चांगला चेंडू. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. 1 धाव पूर्ण. एक धावेवरती इथून समाधान. एका धावेने तुम्हाला धाव फलक हलवण्याचं काम हे दोन्ही बॅटर करत आहेत. सचिन भोईर. त्यानंतर निलेश सोरगे. ॲज अ कॅप्टन म्हणून निलेश सोरगे याला कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेला जबरदस्त चेंडू. खोलवर टप्प्याचा हा बॉल. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. फक्त मेल एकच धाव. एका धावेने इथून मात्र धाव फलक हलतं ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे दोन्ही बॅटरने.
4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संत सुरुवात आहे, मोठे फटके मारून देत नाहीयेत आतापर्यंत. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली विश्वनाथ यांची, त्यानंतर नितीन अचूक टप्प्यावरती मारा करताना पाहायला मिळाले. यावेळेला मात्र लेग कटर, परंतु अवांतर धाव इथे मिळेल. वाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर, उजव्या यष्टांच्या खूपच बाहेरचा चेंडू वळताना दिसला आणि पंच यावेळेला मात्र पॅनलाइज करत असताना गोलंदाजाला वाईट बॉल. अवांतर धाव. धावसंख्या धावफलकावरती आहे 5. पुन्हा एकदा यावेळेला बॅटची टॉप एज, इथून मात्र शॉर्ट फाईन लेगला चुकी होणार नाहीये. झेलबादच्या माध्यमातून फलंदाज होत आहेत बाद. निलेश सोरगे यांना देखील परतावं लागेल. सचिन भोईर बाद होत आहेत. गोलंदाजी पाहायला मिळेल आणि अचूक तुम्हाला मारा पाहायला मिळेल, याच्यामध्ये शंका नाहीये. निलेश सोरगे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी दीपक पाटील, गौतम पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी सुवर्ण संधी, छक्का मारा 500 रुपये घ्या. षटकार ठोकावे लागतील आणि गरज आहे या मॅच मध्ये, नितांत गरज आहे. यावेळेला मात्र वॉट शॉट पंच केलाय लॉंग ऑफला, जोरदार प्रहार पाहायला मिळाला. 2 धावा, 2 धाब्यानिशी धावफलक, 7 धावा धावफलकावरती आहेत. चांगला प्रयत्न आणि इथून प्रयत्न करणं देखील खूप महत्वाचं आहे. इथून 30 ते 35 धावा जरी केल्या तरी फाईट बॅक देऊ शकतात. ती गोलंदाजी आहे पियुष 11 संघाकडे. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, तो मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जीवदान मिळतंय. कॅच ड्रॉप आणि त्या बॉलवरती 1 धाव देखील मिळाली. म्हणजेच की काय 8 धावा धावफलकावरती, झेल देखील सोडली गेली आणि धाव देखील मिळाली. नशिबाची साथ, क्रिकेटमध्ये नशिबाची साथ मिळणं देखील खूप गरजेचं असतं. ज्या वेळी तुमचा चांगला खेळ होत असतो, नशिबाची साथ मिळणं देखील तितकंच महत्वाचं असतं. आणि ती साथ इथं मात्र बॅटर निलेश सोरगे याला मिळत आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेला एक्स्ट्रा पेस, जास्त वेगाने चेंडू हाताळण्याच्या नादामध्ये अवांतर धाव. वाईट बॉलच्या हाताळणी पाहायला मिळाली अनुज यांच्या माध्यमातून. चांगल्या हाईटचा वापर इथे करत आहेत अनुज. ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी राहिलेली आहे, आखूड टप्प्याचे बॉल जरूर हाताळले आहेत, परंतु त्या बॉलवरती पेस इतका भन्नाट आहे की तो पेस कॅरी करण्यामध्ये आतापर्यंत फलंदाज अपयशी ठरलेत. यावेळेला पुन्हा एकदा खूप चांगला बॉल फॉलो थ्रू मध्ये, परंतु अवांतर धाव. उजव्या यष्टांचा खूपच बाहेरचा चेंडू फॉलो करून नक्कीच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. खराब चेंडूची हाताळणी. एकंदरीत पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन, चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल. बॅक टू बॅक 3 वाईड चेंडू, म्हणजे वाईडची हॅट्रिक झालेली आहे. 11 धावा धावफलकावरती. तुम्हाला लिगल चेंडू टाकावा लागेल. इथे वाचण्याचा प्रयत्न जे करतायत, परंतु मला चांगला आणि लिगल डिलिव्हरी करणं खूप गरजेचं आहे. यावेळेला मात्र बॅटची एज लागली होती. खूप चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉल. खूप चांगला बॉल. पुन्हा एकदा यावेळेला फुल टॉस बॉल. चेंडू हवेमध्ये आहे, लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित, तिथे स्वीकारला जाईल. इथं माझा फलंदाजाचा होतोय संपुष्टात येत आहे खेळ, हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये.
फलंदाज बाद होत आहेत. नितेश याला देखील परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. डग आउटच्या दिशेने इथं मात्र जात असताना नितेश याला देखील आपण पाहिलं. पुन्हा एकदा सज्ज झालेत अनुज. लॉंग ऑनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. फलंदाज बाद देखील झाले. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अनुज सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलवरती इतका भन्नाट वेग होता की त्या वेगाला प्रत्युत्तर देता आलं नाहीये फलंदाजाला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. एकंदरीत धावसंख्या पाहिली तर स्थगित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 वरती. इथून तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळावे लागतील, चांगले फटके सजवावे लागतील. आपल्या टीमला पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला पुढे येऊन बिनधास्त निर्भीडपणे तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. अजून एक बॉल डॉट पडल्यानंतर वॉटर बॉल चांगल्या लेंथ वरती, चांगल्या लाईन वरती कॅरी करत असताना हा बॉल डॉट पाहायला मिळाला. एकंदरीत विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. फक्त 10 धावा आहेत. धाव फलकावरती 11. काय म्हणाल योगेश पाटील सर, ज्या प्रकारची तर नेक्स्ट मॅच लगेच आपण घेणार आहोत. जय हनुमान त्यांच्या विरोधामध्ये ड्रोन 11. चांगले आतापर्यंत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये पीयूष 11 संघाची. ज्या अनुषंगाने आतापर्यंत जो निर्णय घेतला होता मी तर म्हणेल ओम साई 11 संघाच्या कर्णधाराने आतापर्यंत चांगली गोलंदाजी 3ही गोलंदाजांनी केली आहे. पहिल्यांदा जर विचार केला तर विश्वनाथ हे गोलंदाज आले, फक्त 1 धाव खर्च केली. त्यानंतर नितीन पाटील यांच्या ओव्हरमध्ये देखील 5 धावा खर्च झाल्या, 1 गडी बाद. त्यानंतर अनुज भोईर यांच्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च झाल्या आणि 1 गडी मिळवला. त्यानंतर आकाश जाधव स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी करावी लागेल. त्यावेळेला फुल टॉस बॉल, फुल टॉस बॉल टर्न करण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेने दरम्यान आला. डॉट बॉल. वारंवार डॉट बॉल खेळले जात आहेत. दबाव आहे, प्रेशर आहे या मॅच मध्ये आणि फुटवर्क देखील पाहायला मिळालं नाहीये. फुटवर्कचा वापर करावा लागेल. ज्या ज्या वेळेला पाहिलं की मोबाईलमध्ये संपर्क साधण्यासाठी नेटवर्क हवं असतं आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर करणं खूप गरजेचं असतं. त्या वेळेला तुम्हाला फुटवर्क पाहायला मिळेल. त्या वेळेला चांगले स्ट्रोक देखील पाहायला मिळतात. यावेळेला गच्चा क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेची धाव फलक 13 वरती जाऊन पोहोचले. धाव फलक आता मात्र पुढे सरकवत असताना 13 धावा. स्लॉग ओव्हरचं षटक इथून तुम्हाला 1-2 षटकार आले तर हे मॅच बनू शकते. या मॅच मध्ये रंगत येऊ शकते. पुन्हा एकदा सज्ज झाले आकाश जाधव. धामणगाव प्रीमियर लीग. यावेळेला वाडा शॉट, झन्नाटेदार शॉट आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का? हो, यस. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार हे पाहू शकता. कारवे सर देखील आलेले आहेत. वेलकम सर, आपलं देखील सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. थोड्याच वेळामध्ये त्यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. यावेळी अजून एक बिग 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 हा देखील षटकार. जणू काही मनोज कारवे सरांचं स्वागत या षटकाराने केलंय आणि जशी या मैदानाला शुभ पावले सरांची पडली आणि त्यानंतर 2 षटकार देखील पाहायला मिळाले. हे बघा पाहू शकता. धन्यवाद डीजे. 25 धावा धावफलकावरती. आता मात्र सुधारित धावसंख्या धावफलकावरती आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि दुसऱ्या प्लॉट मध्ये पाठवण्यामध्ये यश मिळवलं. इथून मात्र बॅटर निलेश चोरगे ऑन फायर.
चांगली आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये थंड वारे धामणगावच्या नगरीमध्ये वाहत असताना त्या मैदानावरती वाहत असताना गरम शॉट पाहायला मिळाला. हॉट शॉट अजून एक येईल का आणि इथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेगला जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बीट झाले होते फलंदाज बीट झाला होता विकेट किपर परंतु शॉट फाईन लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण जवळजवळ 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 4 धावाच मी म्हणेल धाव नाही घेतली इथे कुठल्या प्रकारे. चला नेक्स्ट मॅच जय हनुमान त्यांच्या विरोधामध्ये द्रोण 11 दोन्ही टीम्स कर्णधार आपण लगेचच सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये या अख्खा धामणगाव खेळेगा या टॉस बॉक्स मध्ये. या षटकातील काही चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा वॉटर शॉट हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 31 धाव फलकावरती. ड्रोनचा कॅप्टन आहे. एका बाजूला जय हनुमान दुसऱ्या बाजूला द्रोण 11. टॉस करतात राजाजी पाटील विभाग प्रमुख. DPL टॉस विन बाय सचिन. सचिनजी माळी साहेबांनी टॉस जिंकलाय. काय निर्णय माळी साहेब कसं वाटतं सध्याचं सत्र याला टॉस जिंकला तर बरेचसे खेळाडू बॅटिंग घेत असतात. आम्ही चेस करायचं ठरवलं. तुम्ही आतापर्यंत किती सामने जिंकले? आम्ही 2 गमावले 2 जिंकले. मध्ये जिंकले बॉलिंग मध्ये. जे नियोजन झालं आपल्या DPLचं पूर्णपणे यामध्ये तुम्हाला त्रुटी आढळल्यात का? त्रुटी आहेत पण आम्ही त्या नंतर चर्चा झालं नाही. बात आहे. सूरज टॉस गमावलाय पण तो सामना होणं बाकी आहे. काय वाटतं की किती धावा योग्य वाटतील तुम्हाला? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि समोरचा जो स्क्वॉड आहे समोरचा या सामना खेळण्यासाठी हा केलाय आम्ही. काय वाटतं ते योग्य आहे ही गोष्ट की कधी पण तुम्ही सामना खेळायचा असेल तर त्याचा अभ्यास केला पाहिजे? हो बरोबर केलं पाहिजे. आपण जिंकायचं आहे आम्हाला पण जिंकायचंच आहे. तुला नियोजन कसं वाटलं आता ग्रँड फायनलचा दिवस? खूपच सुंदर आजचा नियोजन आहे आणि चांगला केला पूर्ण. ओके दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. एक होते सचिन एक होते सूरज आणि राजाजी पाटील दादा आपले सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. टॉस जिंकलाय आपण जय हनुमानच्या कॅप्टनने पाहिलं आपण सचिनने आणि त्यांनी स्वीकारला निर्णय तो फिल्डिंग करण्याचा. फ्लड लाईट्स ऑन होऊन जात्या टाळ्या. जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. क्या बात है, ये मनोज कारवे सर आ गए और मैदान में बाहर आ गई और रात में छा जाएंगे उसका इंतजार कर रहे. तर लोस्कोरी सामना आहे कारवे सर. आपण पाहिलं तर फक्त 32 धाबांचा इथे पाठलाग करायचा आहे ओम साई स्पोर्ट धामणगाव संघाला. आणि पाहू शकाल सलामीची जोडी खेळपट्टीवरती आहे विश्वनाथ आणि संतोष.
गोलंदाजीला सुरुवात केली आहे चिंतामणनं. पहिला चेंडू निर्धाव होता, त्याच्यावरती पुन्हा एक निर्धाव चेंडू आपण पाहिला. सलगचे 2 डॉट चेंडू आपण पाहिले. अख्खा धामणगाव खेलेगा और पूरा धामणगाव देखेगा. धामणगाव प्रीमियर लीग 2024 सीझन 2. उर्दू विकेटने मात्र सुरुवात करतोय. विकेटचा फटका जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक आणि चेंडू निघून जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेनं. अगदी देवाचं दर्शन करण्यासाठी चेंडू तिथे मात्र जात असताना 4 धाबांसाठी चौकार. वेळापत्रक पाहिलं तर वेळेवर इथे मात्र या ठिकाणी पूर्णपणे संपन्न झालेला आहे. कारण अंतिम सामन्याचा जर आपण विचार केला तर 7 वाजता त्यांना टायमिंग दिलं होतं, जी नाणेफेकी नुकतीच आपण संपन्न केली. आणि त्या सामन्याची नाणेफेकी एक्झॅक्टली 6:38 आपण इथे संपन्न केली. कॉटन बॉल शक्यता होती, नाकारता येणार नाही, पकडला झेल. आणि अजून एक विकेटचा मात्र या ठिकाणी पतन होत असताना पहिला धक्का लागला ओम साई स्पोर्ट धामणगाव संघाला. बाद होणारा फलंदाज आहे एक्झॅक्टली विश्वनाथ. बाद होण्यापूर्वी त्यांनी 4 चेंडू फेस केले, 4 धाबांचा आपल्या संघाला योगदान दिला. आणि तदनंतर 3ऱ्या क्रमांकावरती आता मात्र नवीन फलंदाज जात असताना सुंदर पाटील जे संघाचे पुरस्कर्ते आहेत. सुंदर पाटील फिल्डिंग करत असताना एक झेल सुद्धा पकडला होता. त्यांच्यासाठी सुद्धा इथे पारितोषिक आमच्यापर्यंत आलेले आहेत. 200 रुपयाचे कॅश प्राइज आलेले आहेत. आणि आता मात्र फलंदाजीमध्ये पाहूया कशा प्रमाणे तो खेळ सादर करेल. चिंतामण आपल्या संघाला मात्र सफलता प्राप्त करून दिली. अशाच प्रकारचा तुम्हाला इथे चमत्कार घडवावा लागेल. गोलंदाजी चांगली झाली तरी इथून सुद्धा तुम्ही 32 धाबांचा मात्र संरक्षण करू शकता. परंतु ओमसाई संघाला मात्र हा विजय आवश्यक आहे. जर त्यांनी मात्र सामना जिंकला तर त्यांचं अस्तित्व या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकेल. परंतु या ठिकाणी दांडी 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 गोल फलंदाज झाला या ठिकाणी फेल. सुंदर पाटील दुसरा धक्का लागत असताना ओमसाई स्पोर्ट संघाला. काय एक्सपिरियन्स आहे चिंतामणकडे. 2 प्रमुख फलंदाजांना त्याने मात्र बाद केला आणि पहिल्या षटकाचा सुद्धा मात्र केली ते मात्र संपन्न झालेला आहे. फक्त 4 धाबा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती पियुष 11 संघाला ती सुरुवात अखेर चिंतामण पहिल्या षटकामध्ये मात्र दिलेली आहे. म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र या ठिकाणी 28 धाबांची आवश्यकता असेल. आणि गोलंदाज आता मात्र सज्ज होतो पियुष 11 संघाच्या माध्यमातून रुद्र भोईर. जेव्हा जेव्हा माझ्या मुखामध्ये रुद्राचं नाव येतो तेव्हा तेव्हा मला लगेच माझ्या डोळ्यासमोर त्या ट्रॉफ्या चमकत्या पाहायला मिळत आहेत. पाहू शकाल पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत कुमार रुद्र, रुपेश माली आणि कुमार हिमेश महेश माली या ट्रॉफीचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना योगदान त्यांचं आम्हाला लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं आपण या ठिकाणी करूया हार्दिक स्वागत. परंतु थोडंसं चेंजेस आहे, करेक्शन आहे. कारण रुद्रच्या जागेवरती आता मात्र स्वतः निलेश चोरगे आलेले आहेत. एक काल होता मित्रांनो की ही जी जोडी होती त्या जोडीनं मात्र काल गाजवला होता आणि आता मात्र पहा एकमेकांसमोर आता मात्र त्या ठिकाणी लढतायत. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हे फक्त तुम्हाला प्रीमियर लीग मध्येच पाहायला मिळू शकेल. एकीकडे नितीन पाटील तर दुसरीकडे निलेश चोरगे ऑन साइडला टर्न केला. फटका मात्र या ठिकाणी पाहिलं तर चांगला मिडलिंग झालं होतं, परंतु गॅप शोधता आला नाहीये. वॅडिश मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली. आणि ओमसाई स्पोर्ट्स संघाला जर हा विजय संपादित करायचा असेल तर जास्तीत जास्त वेळ नितीन पाटील आता मात्र खेळपट्टीवरती टिकून राहावं लागेल. परंतु त्याची विकेट्स निलेश चोरगे इथे मात्र प्रस्थापित प्राप्त करून देईल का आपल्या संघाला. फलकावरती धाबा लागल्या 5. येत्या मात्र लिडिंग चेंडू अभेद. क्षेत्ररक्षकाने मात्र प्रयत्न चांगले केले होते परंतु या ठिकाणी पाहू शकाल चेंडूवरती मात्र परफेक्टली पोहोचला नाहीये. आणि त्याचमुळे मात्र पंचाने 1 शॉटचा इशारा केलाय कारण नितीन पाटीलने बॅट ग्राउंडेड केलीच नव्हती. आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी फक्त या फटक्यावरती धाव मिळेल 1 आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 6. थोडंसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये शांतता पाला प्लीज. नक्कीच कुठेतरी विकेट्स धोक्यात होती ज्यावेळी मिस्तामी फटका पाला आपण नितीन पाटीलच्या वतीनं. हो काय बॅटचा फ्लो आहे
अगदी या नितीन पाटीलचा आपण उल्लेख केला तर तो मात्र जे स्ट्रोक खेळतोय ते वेळी मात्र आपण तर पाहतो फक्त मनगटातून तो स्ट्रोक अगदी हॅमट करतो या चेंडूला आणि तीच शैली अजूनही त्याची मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. फटका चांगला होता परंतु वाईडिश लॉंग ऑन मध्ये पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं. चेंज ऑफ पेस पहा देखील समोर आहे सुंदर पाहिले तर संतोष आहेत 40 प्लसचे खेळाडू आहेत आणि दिलेशला माहिती की जर आपण या फलंदाजाला शांत ठेवायचं असेल तर मात्र देखील त्यांना लालच द्यावी लागेल आणि त्याच अनुषंगाला मात्र चेंडूला थोडंसं फ्लाईट दिलं योग्य टप्पा तिथे मात्र त्यांनी हाताळला आणि या चेंडूवरती संतोषला मात्र बीट करण्यामध्ये यश मिळालं निलेश सोरगेला. आता मात्र पहा वेग होता वेगाला मात्र तिथे ओळखलं आणि चेंडूला पाठवला अगदी फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धाबांसाठी चौकार. तर ज्यावेळी सामना सुरू असतो त्यावेळी मित्रांनो कोणीही मैदानाच्या आतमधून जाण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. तुम्ही चांगला सहकार्य केलाय थोडा वेळ अजून चांगला सहकार्य करा. या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा गालबोट लागणार नाहीये याची जबाबदारी प्रत्येकाच्या हातामध्ये आहे प्रत्येक धामणगाव वासियांच्या हातात आहे. चौकार आला या ठिकाणी. हो इथे मात्र पाहू शकाल फुलर लेंथ होता जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज संतोषने परंतु चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा कनेक्शन तिथे मात्र झाला नाहीये आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना 2 गडी बाद एकूण 11 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. नेट टू नेट फाईट सध्या सुरू आहे. टी4 टॅच जसा जसा उत्तर देण्याचा प्रयत्न आता मात्र या दुसऱ्या इनिंग मध्ये ओमसाई स्पोर्ट संघाला देण्याचा प्रयत्न करतात पियुष 11 कारण येणारे 12 चेंडूचा खेळ अजूनही मात्र येणं बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 21 धाबांची गरज आणि ठोसा द्यावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर ओमसाई स्पोर्ट संघाला कारण त्यांना विजय हा अत्यंत गरजेचा आहे. आणि तसे आपण पियुष 11 संघाचा तर नक्कीच विचार केला तर नक्कीच त्यांच्यासाठी मात्र ही स्पर्धा कुठेतरी चांगली ठरली नाही कारण आतापर्यंत 4 सामने त्यांनी खेळलेले होते 4ही सामने त्यांनी गमावले आणि आता मात्र हा 5वा सामना लीग स्टेजवरील हा शेवटचा ते सामना खेळतायत. परंतु असं वाटतं की एखाद्या संघाची नक्कीच ते नाव बुडवतील ज्या अनुषंगाने खेळ त्याच्या मात्र या सामन्यामध्ये पाहायला बोलतोय. 32 धाबांचं एक छोटंसं आव्हान आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे कुठली धावसंख्या आपण सेफली म्हणत नसतो किती धाबांचा तुम्ही संरक्षण करू शकता असा हा क्रिकेटचा खेळ. इथे मात्र पहा फुलटा स्वतः टर्न केलाय फायनलीकडे फिल्डर सज्ज होते परंतु आउटफील्ड फास्ट आहे आणि लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचतोय तोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलेला आहे 4 धावांसाठी. या कडा होते आणि चेंडू सरळ नक्कीच या ठिकाणी पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र निघून गेला. धाव फलक्यावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत एकूण 15 धावा. नाही आता ते शेड्यूल बनवायला लागेल आता. हो परफेक्ट यॉर्कर प्रश्न विचारला पंचांना हाऊस दॅट परंतु पंचांनी ही अपील फेटाळली. एक्झाले चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क आय थिंक झालाय का परंतु तसं नाही. गोलंदाजाने ज्यावेळी चेंडू डिलिव्हर केला त्यावेळी मात्र पंचांच्या नजरेसमोर निलेश सोरगे आले होते आणि तेच पंचांनी तिथे मात्र या ठिकाणी एक्झॅक्टली सांगितलंय आणि त्याचमुळे मात्र ही अपील फेटाळली. आणि तसे पाहिजे बॅट कट आहे त्यात काही एवढं शंका नाहीये. चेंडू बॅटला स्पर्श झाला होता मी रिप्ले मध्ये स्पष्ट इथे मात्र पाहतोय आणि तसंही आणि या गोष्टीसाठी मात्र DRS मात्र उपलब्ध नाहीये परंतु नक्कीच स्पष्ट इथे मात्र आपल्याला दिसून आलं की बाटकट होता. एक योग्य निर्णय पंचाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकता 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक दिव्य वेगानं चेंडूवरती पोहोचला. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न नितीन पाटीलने केला होता परंतु शेवटच्या षटकाला मात्र त्या ठिकाणी संतोषने नाकारलं आणि एकाच धावेवरती मात्र त्या ठिकाणी समाधानी राहत असताना
धाफलक्यावरती 32 धाबांचा पाठलाग करत असताना 17 धाबा म्हणजे अजूनही 15 धाबांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 17 धाबा झालेल्या आहेत. 15 धाब्यांची आवश्यकता आहे. हो चेंडू पडले तर मात्र पूर्णपणे खाली राहिलं. काय वेगवान चेंडू गोलंदाजी इथे मात्र आपल्याला नरेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीने मात्र त्यांनी कमबॅक केलं, वापसी केली आपल्या संघासाठी. आणि असं वाटतं की सामना मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र पोहोचतोय का काय, ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी दोन्ही संघाच्या वतीने आपल्याला हा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. हो इथे मात्र पहा पुन्हा मात्र बॅटचा फ्लो अतिशय वेगाने मात्र घुमवला होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू मॅच मध्ये आता मात्र या ठिकाणी कमबॅक करत असताना पीयूष 11 संघ असं वाटतं की जाता जाता एखाद्या संघाची मात्र नक्कीच नाव बुडून जातात की काय, ज्या अनुषंगाने मात्र हा खेळ सुरू आहे. ओमसाई संघाला आता मात्र विजयासाठी चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 7 आणि विजयासाठी 15 धाब्यांची गरज. हा चेंडू निर्णायक होता और पिच चेंडू आणि त्याला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या बाहेर. 7 धाबांसाठी षटकार. जो त्याचा सिग्नेचर स्ट्रोक होता तो स्ट्रोक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ओव्हरपिच चेंडू सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहिला आपण आणि सहज गतीने मात्र लॉंग ऑनची सीमारेषा त्याने मात्र या ठिकाणी ओलांडली आणि पहिला मॅक्सिमम नितीन पाटीलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा केली ते संपूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 9 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज प्रथमेश भुईर आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. त्याच्या हातामध्ये आता मात्र आपल्या संघाचं पूर्णपणे अस्तित्व तिथे मात्र या ठिकाणी टिकून आहे. उर्फ बाला ओ स्क्वेअर ऑफ द विकेट आणि चेंडू मात्र गॅप मधून मात्र फरार होईल. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आणि चेंडू जाऊन सीमेरेषेला धडकलाय. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. स्वागत केलं चौकारानं आणि आता मात्र समीकरण पहा. बॉल टर्न इक्वेशन आहे, जेवढी चेंडूची संख्या शिल्लक आहे तेवढ्या धावांची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे. ते म्हणजे ओमसाई स्पोर्ट धामणगाव संघाला. आणि आता मात्र सुंदरजी पाटील यांच्या चेहऱ्यावरती आता मात्र आपल्याला गोड स्माइल सुद्धा पाहायला मिळते. या फटका हवेत आहे परंतु सेफ लँडिंग होईल. कुठलाही फिल्डर तिथे मात्र उपस्थित नाहीये. दुहेरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा तिथे मात्र सहजपणे पूर्ण झाल्या गेल्या आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की कुठेतरी विजेता दिशेने आता मात्र ओमसाई स्पोर्ट्स संघ अग्रक्रमण करतोय. त्यात काही शंका नाहीये. वाटचाल चांगली पद्धतीने पाहायला मिळाली. सुरुवातीला 2 षटकामध्ये कुठेतरी संघावरती दडपण होतं परंतु नितीन पाटीलच्या बॅटमध्ये जो आपण षटकार पाहिला तोच षटकार मात्र या सामन्यातील टर्निंग पॉईंट झालं असंच आपण म्हणू शकतो. वारंवार संतोषला मात्र कानमंत्र देतोय नितीन पाटील. जो त्याच्याकडे नॉलेज आहे त्याचा मात्र नक्कीच तो त्या ठिकाणी संभाषण करतोय. ओ जबरदस्त टॅप केलाय. इष्टा कव्हरला मात्र क्षेत्रशिक्षक जे आहेत सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली. चांगली बॅटिंग संतोषकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आपण विचार केला तर संतोषनं 7 धाबा तिथे मात्र जोडल्या गेल्या आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि 2 धाबांची आवश्यकता. रिवर्सचा फटका. ओ माय गॉड, शॉट ऑफ द इव्हिनिंग म्हटलं तर भाव ठरणार नाहीये. ज्या दिशेने दामणगाव बसलेला आहे त्याच दिशेने मात्र हा टोळा लगावला नितीन पाटीलनं आणि हा सामना जिंकलाय ओमसाई स्पोर्ट संघानं. अभिनंदन ओमसाई स्पोर्ट, अभिनंदन सुंदरजी पाटील आणि हार्ड लक पीयूष 11. तुम्हाला पुढील वर्षासाठी आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. तर नक्कीच हा सामना जिंकलेला आहे ओमसाई स्पोर्ट्स संघानं आणि ज्याप्रमाणे नितीन पाटील आज खेळ
प्रस्थापित केलेला आहे त्या खेळीसाठी सन्माननीय सुंदरजी पाटील यांच्या वतीनं नितीन पाटील यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. तर या निधीने आपण आणि देणार आहोत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. नो डाऊट अष्टपैलू खेळ प्रस्थापित केलेला आहे. गोलंदाजी करत असताना एक सफलता त्यांनी प्राप्त केली होती. 5 धाबा फक्त खर्च केल्या होत्या आणि बॅटिंग करत असताना नाबाद 19 धाबा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमतः आपण ट्रॉफी देऊया. मी सन्माननीय महिदादा माली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही सुंदर आकर्षक ट्रॉफी इथे वितरित करूया. तदनंतर गौतमजी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जो मेडल आहे तो आपण मेडल या ठिकाणी परिधान करायचा आहे. आणि सुंदरजी पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. मी गौतमजी पाटील आपल्यास विनंती करतो की आपण एक कॅश प्राइज या ठिकाणी वितरित करायचे आहेत. सो कॉंग्रॅच्युलेशन नितीन पाटील. नक्कीच जुनं ते सोनं आपण म्हणत असतो आणि तशाच प्रकारची खेळी आज नितीन पाटीलकडनं आपल्याला पाहायला मिळाली. सुंदरजी पाटील या आपण आपल्या एका झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेले आहेत. पहा पारितोषिक असतो मग त्याची रक्कम किती आहे हे मात्र महत्वाचं नाहीये. आणि नक्कीच महेश दादा माली आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे 200 रुपयाचं कॅश प्राइज सुंदर पाटील यांच्याकडे मात्र आपण वितरित करावे. एका झेलसाठी हे पारितोषिक आले होतं. अतिशय सुंदर कॅचिंग त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. तर नक्कीच तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर लीग स्टेजवरील ही शेवटची लढत आहे. जय हनुमान विरुद्ध रुद्र 11 या दोन संघादरम्यान तुम्हाला पुढील सामना पाहायला मिळेल. आणि आपण करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन. आणि या ठिकाणी पाहू शकाल धामणगावचे समाजसेवक हसमुख व्यक्तिमत्व सन्माननीय रंगनाथजी भुईर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. ऑन द स्क्रीन तुम्ही पाहू शकाल नुकतंच ज्यांचं आगमन झालं त्यांच्या सोबतीला आहेत क्रिशा 11 संघाचे पुरस्कर्ते गौतमजी पाटील. देखील ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकाल महिदादा माली सुद्धा व्यासपीठावरती आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि जाऊया आता मात्र आपण पहिल्या डावासाठी समारोह कक्षामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करत आहोत. आणि तुम्ही ऐकणार आता मात्र यापुढील आवाज आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर यांच्या वाणीतून. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच योगेश पाटील सर, व्हॉइस ऑफ पीटीसी. उपस्थित मान्यवर सन्माननीय गौतमजी पाटील, सन्माननीय रंगनाथजी भोईर, सन्माननीय महेशजी माळी जे आपल्या मंचकावर बसलेले आहेत आणि आपले चहूबाजूचे प्रेक्षक आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. तसेच ऑनलाईन प्रेक्षक आमचे प्रिन्स मूवीची जोडले गेलेले आहे आपणा सर्वांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये रजनी क्रीडा स्पर्धेमध्ये. आता रजनी सामने सुरू झालेत. या सामन्यांमध्ये हार्दिक स्वागत. तर सामना सुरू झालेला आहे होत आहे जय हनुमान स्पोर्ट्स विरुद्ध द्रोण 11. कॅप्टन जय हनुमानच्या कॅप्टनने टॉस जिंकला सचिन याने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. फिल्डिंगची पूर्णपणे सजावट झालेली आहे आणि सलामीचे फलंदाज द्रोण 11चे मैदानामध्ये जात असताना ओपनिंग पेअर पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असा नुकताच उल्लेख केला योगेश पाटील सरांनी. शुभ्र प्रकाश पाहतोय आपण फ्लड लाईटचा. गेली 3 दिवस या मैदानात काळोखच दिसला नाहीये अशी